रक्षक विजय जाधव अप्रतिम स्थगिती दिली जरी असली तरी देखील एक धाव रोटेट झाली आहे। एका धाव संख्येने पहिल्या षटकाचा शुभारंभ संपला आणि एका षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावसंख्येचा आलेख जर पाहाल तर 10 या धावसंख्येवर आहे। 10 धावा खर्च केल्यात, 4 षटकांचा हे पूर्ण सत्र आहे। अजूनही 18 चेंडूंची फेकी बाकी असणार आहे। या 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न असणार आहे गोरसेकरांचा, तर याच धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न असणार आहे गोखिवरेकरांचा। दोन्ही महाशक्ती अगदी मैत्रीपूर्ण लढतीने झुंजतायत मैदानाच्या आतमध्ये, परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहतो की क्रिकेटला ही सुबत्ता देण्याचं काम जर कोणी केलं तर हर्षल भोईर आणि त्यांची पूर्ण टीम। अगदी ही स्पर्धा लॉकडाऊनच्या आधीच तिची उद्घोषणा करण्यात आली, परंतु दुर्दैवानं मात्र लॉकडाऊन मात्र लागू झालं आणि तदनंतर आता आपण पाहतो की जसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि तदनंतर क्रिकेट प्रेमी क्रिकेट वेड्या हर्षद भोईरनं मात्र या स्पर्धेची पुनश्च एकदा उद्घोषणा केली। तर येस, आजचा हा सेकंड लास्ट डे। उद्या तर अनेक महाशक्ती एकमेकांच्या विरोधात झुंजणार आहेत। अनेक एक गाव ग्रामीणची जी काही वेगळी मजा आहे ती तुम्हाला उद्या या मैदानात पाहायला मिळणार आहे। कारण जसं आमचे अक्षय सर मगाशी म्हणाले की मैदानात तर 11 खेळतायत, परंतु अख्खा गाव त्या 11 जणांना सपोर्ट करत असतो आणि त्यांच्या भूमिकेत तो मैदानात असतो। हे सगळ्यात श्रेष्ठत्व आहे या ग्रामीण क्रिकेटचं आणि म्हणूनच की काय या ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी उंची आहे। यस, दुसरा गोलंदाजी मार्कवर आलाय राहुल जॉन। गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन यस त्याच्या समवेत आपण समोर पाहतोय फलंदाज विजय। हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये नीटसा येत नाहीये। स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू बॅकवर्ड झोन लॉंग लेगला जाऊन पोहोचलाय। 2 धावा मिळतील डिक्लेअर स्वरूपात आणि याच 2 धावा संख्येच्या मदतीनिशी धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या मात्र 12 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली। अनेक घनघोर युद्ध आपण पाहिली, मी सातत्यानं उल्लेख करतो या आकड्यावर। पानिपतचं युद्ध 12 जानेवारी 1761 ला घडलं आणि अक्षरशः मग 40,000च्या विरोधात 1,20,000 अशी फौज, एक घनघोर लढाई आणि एक अटकेपार झेंडा रोवण्याचा जो मनसुबा कुठेतरी एक वेगळी उंची प्रस्थापित केली आहे या भारतातल्या प्रत्येक सैन्यानं। यस, एक चांगला स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये चेंडूने उंची गाठली। संतोष जाधव चेंडू खाली आहे, म्हणजे नो मिस्टेक। फलंदाजाला परतीच्या प्रवासाला यावं लागेल। विकेट क्रमांक 2 मैदानातून परतीच्या प्रवासाला। कम ऑन डीजे। धन्यवाद। येस, उद्यासाठी सगळ्यांपर्यंत सूचना पोहोचवतोय। उद्या अगदी सगळ्यांनी आपला अल्पहार घेऊन या मैदानात या, पाण्याची व्यवस्था स्वतःने करून या मैदानात पोहोचा, कारण अनेक महाशक्ती एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत। धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर आणि त्याच्या विरोधात नारे किंग स्पोर्ट्स अशी लढाई पहिल्यांदा पाहायला मिळेल। तदनंतर शिवतेज स्पोर्ट्स क्लब चिंचघर आणि त्याच्या विरोधात एफडीसी स्पोर्ट्स क्लब कुडूस। तदनंतर तिसऱ्या दिवसात आपण पाहिलं श्री गणेश प्रसन्न गातेस आणि त्याच्या विपक्षात एमबी स्पोर्ट्स क्लब खरिवली आणि चौथ्या दिवसाचा जर विचार केला आपण तर दिनकरपाडा आणि त्याच्या विपक्षात अलमान। अशा एकंदरीत निर्णायक मॅचेस तुम्हाला उद्या पाहायला मिळतील। राहुल जॉन बॅटच्या रडार मध्ये चेंडू आल्यानंतर सरळ भिरकावून दिला। हा चेंडू फक्त 2 धावसंख्येसाठी। येस, आपण पाहतो की लिमिटेशन्स आहेत आणि त्याचा फटका कुठेतरी बसतोय। जे काही ऑथराइज्ड डिसिजन्स आहेत ते अंपायर जे काही डिसिजन्स आमच्यापर्यंत पोहोचवतील ते ग्राह्य धरले जातील, कारण आपण पाहतो की तब्बल चोख पंच म्हणून भूमिका सातत्याने निभावत आले। 3 चेंडू संपुष्टात। या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 14 या धावसंख्येवर निश्चित रूपाने आपण पाहतो की एका महामानवानं खूप मोठी अविस्मयकारक कामगिरी केली। यस, सामन्याचा चेंडू आहे, मॅच बॉल तुम्ही कॅरी करू शकाल। 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 14 धावसंख्या धावफलकावर आली। परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आकडा। खऱ्या अर्थानं या महामानवानं खूप मोठी कामगिरी केली आपल्या भारतीय संविधानासाठी आणि जगालाही हेवा वाटेल अशी एक धुरंधर विकसित लोकशाही घडवताना एक मानाचं योगदान त्यांच्या माध्यमातून। जाऊयात मॅचकडे। गोलंदाज तयार राहुल जॉन या षटकातला पुढचा चेंडू घेऊन। सुपर स्ट्रोक, परंतु फटक्यात ताकद जरी असली आणि चांगली कौशल्य जरी असली तरी फक्त 1 धाव मिळेल। एकापेक्षा जास्त तुम्हाला काही मिळणार नाही। एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 15 या अंकावर। 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर
4 चेंडूचा खेळ संपलाय. जे चेंडू आमच्या टेरेस पर्यंत जात आहेत ते परत पोहोचवण्याची कृपा करून विनंती तुम्हाला. हा चेंडू अप्रतिम दर्जेदार झेल, डीप मिड विकेट मध्ये हा झेल टिपला गेला. फलंदाजाला परतीच्या प्रवासाला यावं लागलं. विकेटचं बटन, विकेट क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातल्या संपुष्टात आला आणि याच 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात तर 15. म्हणजे एक सारासार आपण जर ऍव्हरेजचा विचार केला तर 7.5 ची सरासरी साधारणतः राखण्यात यश आलंय प्रति षटका मागे. शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर राहुल चौहान आहेत. आपण पाहतो की येणारी 2 निर्णायक षटकं मात्र सर भावेश पवार मैदानात पोहोचतायत, त्यांच्यासाठी देखील अतिशय महत्वाची असणार आहेत. उर्वरित या पहिल्या सत्रातले 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा मात्र धावफलकावर फक्त त्याचा आलेख रचला गेलाय. फुलटॉस बॉल, हा चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रात मात्र पडला आणि कॉलिंग फार पुअर. 2 खेळाडूंमध्ये कुठेतरी ताळमेळ चुकला आणि त्याचा फटका संघाला बसतोय. अतिशय खराब क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल, परंतु महत्वाचा सोनेरी सितारा मैदानातून परतीच्या प्रवासाला आलाय. फलंदाज मेघनाथ बाद, विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपानं मैदानातून परतीच्या प्रवासाला. कम ऑन डीजे. तिसरी धाव घेताना परतीच्या प्रवासाला यावं लागलं. 18 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 18 रन्स ऑन बोर्ड. यस, 18 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर आहे. यस, आपण पाहतो की आता कुठेतरी एका वेगळ्या अपेक्षेत असतील प्रेक्षक राजा देखील, कारण जी फटकेबाजी पहिल्या सामन्यापासून भावेश पवार दाखवत आहेत, अफलातून फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूला अगदी त्याची चौकसता पाहायला मिळते. यस, गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. मनोजला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या सांजवर, त्याच्या विपक्षात मात्र सर भावेश पवार तयार. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्याकरता पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड चेंडूची डिलिव्हर्जन पहा. अप्रतिमरित्या नियंत्रण फार महत्वाची गोष्ट आहे, कारण ज्या गोलंदाजाकडे नियंत्रण आहे, 4 अक्षराचा शब्द आहे, परंतु तो नियंत्रण ते आणणं, गोलंदाजीत त्याचं एक्झिक्युशन करणं फार गरजेचं आणि अतिशय त्याकरता महत्वाची मेहनत, जिद्द, कष्ट आणि परिश्रम यांचा सांगमिक समेळ. म्हणजेच मी तर म्हणेन की नियंत्रण पाहू शकाल गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, आपल्या बॉलिंग मार्कवर, षटकातला पुढचा चेंडू घेऊन सुपर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड रेंज मध्ये चेंडू जाईल. फक्त 2 धावांसाठी, एकच सिंगल, ओनली 1 धावसंख्येसाठी धावफलक जोडलं जाईल. धावफलक मात्र 2 चेंडूंच्या खेळाच्या समवेत 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 19 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद झालेत. ही अगदी एक पडती बाजू म्हणावी लागेल गोडसे संघासाठी, परंतु जोपर्यंत भावेश पवार सर मैदानात पाय रोवून उभे आहेत तोपर्यंत धोक्याची घंटा मात्र वाजत राहील टीम गोखिवरेसाठी. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना थोडेसे चेंजेस केले जात आहेत. स्वतः वर्तुळाचा मध्यबिंदू म्हणून कामगिरी पाहतोय विजय जाधव. गोलंदाजी मार्कवर तयार. मनोज, राईट आर्म राऊंड विकेट. लोअर फुल टॉस, बॅटची एज घेऊन चेंडू आदळला पायावर. स्वतः विजय जाधव जीवाच्या आकांतानं त्या चेंडू पर्यंत पोहोचतोय, कारण त्याला ठाऊक आहे प्रत्येक चेंडूची किंमत, या मॅच मधल्या प्रत्येक क्षणाची किंमत. या सिनियर खेळाडूचे कॅल्क्युलेशन्स, या सिनियर खेळाडूचे बेसिक्स मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरनं प्रत्येक क्षणाला बदलत असतात आणि तेच कॅल्क्युलेशन्स मात्र विजय जाधवच्या देखील डोक्यात चालू असावेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 19 रन्स ऑन बोर्ड. खऱ्या अर्थानं कम्मालीचं प्रदर्शन गोलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेट. पदलालित्य चुकल्यानंतर एखाद्या
एखाद्या वरिष्ठ खेळाडूच्या विरोधात चेंडूची हाताळणी त्यानं थांबवली आहे, म्हणजे गोलंदाज निश्चित रूपानं अगदी हुशार असावा, कारण त्याला ठाऊक आहे या मॅचची किंमत. अगदी जो संघ विजयश्री होईल त्या संघाला मात्र वाटचाल मिळणार आहे अंतिम फेरी करता. अंतिम टॉप 5 टॉप 6 साठी तो संघ क्वालिफाय होणार आहे. गोलंदाज तयार, अराउंड द विकेट. सर भावेश पवार हा चेंडू बॅटची बॉटम एज घेऊन फक्त एकेरी धाव संख्येने कन्वर्ट होईल. धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतील. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 20 धाव संख्या धाव फलकावर. येस 20 धावसंख्या फक्त धावफलकावर जोडल्या गेल्या. खेळाडूंचा इतिहास अगदी वेगवेगळा आहे, कारण आम्ही सातत्यानं म्हणतो की 2 अनमोल हिरे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून विनर स्पोर्ट्सला जोडले गेले. गोलंदाज तयार, मनोज. हा चेंडू भावेश पवार कौशल्यानं प्रयत्न करण्याचा प्रयत्न, सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि विजय जाधवच्या जे कंट्रोल आहे आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागणं काहीतरी इशारे चालू आहेत आणि त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडू डिलिव्हर्ड केला जातोय. भावेश पवार सरांच्या फलंदाजीला कुठेतरी रोख लावला गेलाय. विचार करणं गरजेचं आहे गोरसाई बी संघाला आता, कारण धावसंख्या अगदी फक्त 21 धावफलकावर जोडल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, परंतु नवीन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनोजचं आता कौतुक करावं लागणार आहे अक्षय सर, कारण भावेश पवार सरांसारखा फलंदाज ज्यावेळी समोर उभा असतो तेव्हा अनेक गोलंदाजांचे पाय हे थरथरत असतात, परंतु त्यानं मात्र आता कटाक्षानं गोलंदाजी केली आहे जरूर. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, जीवाच्या आकांतानं गोलंदाज धावतोय, परंतु फक्त 1 धाव घेणं पसंत केलंय. षटक नंबर 3 धावा खर्च केल्या सर भावेश पवार सरांच्या विरोधात फक्त 4. कमालीचं प्रदर्शन, प्रेक्षक मात्र मानामानातून टाळ्या वाजवतायत. हीच तर खरी त्या खेळाडूची पावती आहे त्याला यश मिळाल्याची. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर, 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर फक्त धावफलकावर जोडल्या गेल्या त्या मात्र 22 रन्स नाव ऑन बोर्ड. ओनली 6 डिलिव्हरीज आर लेफ्ट. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. आणि आपण बराचदा म्हणतो ना की जेव्हा एखाद्या लेजंडच्या हाताला धरून तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता, मी सातत्यानं म्हणतो हर्षद मेमन असेल किंवा विजय जाधव असेल, अगदी मग चंद्रकांत जगन्नाथ शिंदे असतील, सर अविनाश जाधव असतील, करुणाकर कोटियन सर असतील, यासारख्या लेजंड खेळाडूंच्या तालमीत हे खेळाडू घडलेत, त्यामुळे त्यांची वेगळी उंची, वेगळा अनुभव. ही सर्व नावं घेण्यापेक्षा मी एकच नाव घेईन, हर्षद मेमन आणि विजय जाधव. ही जोडी टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वोत्तम जोडी म्हणून गणली गेली. या आधीचे तुम्ही 8 ते 10 वर्ष आधीचा कालखंड बघाल तर विजय जाधव आणि हर्षद मेमन जेव्हा विनर कडनं उतरायचे त्यांना बघून गोलंदाज अर्धे ते सामना सोडून द्यायचे. एवढी जबरदस्त ही जोडी होती. कमबॅक फार महत्वाचा आहे गोरसे ब संघासाठी. गोलंदाज तयार, बॅक ऑफ द हँड भावेश पवार सर. अप्रतिम स्ट्रोक, परंतु तितकीच दर्जेदार क्षेत्ररक्षणाची अदाकारी देखील पेश करतायत मैदानात. एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 23 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 23 रन्स. प्रत्येक चेंडू गणित कॅल्क्युलेशन्स आहेत, प्रत्येक चेंडू गणित क्षेत्ररक्षण चेंज होत आहे आणि विचार करणं फार गरजेचं आहे. एखाद दुसरा मोठा फटका येणं आता गरजेचं असणार आहे AA स्पोर्ट्स क्लब जय बजरंग गोरसे ब संघासाठी, तर त्याच फटक्यांना कुठेतरी रोख लावणं गरजेचं असणार आहे टीम गोखिवरेसाठी. आता वाडा तालुक्याचे प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद लुटतायत, कारण अगदी मग कोणीही जिंको, आम्हाला फक्त क्रिकेटचं चांगलं प्रदर्शन पाहण्यायोग्य मिळायला हवं, असंच वाडा तालुक्यातला प्रत्येक प्रेक्षक मात्र आता म्हणतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर शंकर जाधव. हा चेंडू पाहू शकाल शॉर्ट ऑफ लेनचा. हा चेंडू फक्त चेंडूला पंच केलाय आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडल्यानंतरच त्याचं कमबॅक. फक्त एकेरी धाव. सर भावेश पवार सरांना ठाऊक आहे या षटकातले फक्त 4 चेंडू आता शिल्लक राहत आहेत. धाव फलकावर जाऊन पोहोचल्या त्या 24 रन्स ऑन बोर्ड. 4थं षटक प्रगतीपथावर असताना अगदी आपण जर विचार केला, पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या संतोष जाधवनं. पवन केणेची देखील थोडासा संघर्ष मैदानात जरूर झाला. त्यानंतर आपण पाहिलं दुसरं षटक अप्रतिमरित्या मी विशेष कौतुक करेन राहुल जॉनचं, ज्यांना 8 धावा फक्त खर्च केल्या. गोलंदाजीत मात्र कंबर कसली आहे गोखिवरेकरांनी, एवढं जरूर. विजय जाधव पुन्हा एकदा कॉन्सेंट्रिक पॉइंट ऑफ द ग्राउंड होऊन या मैदानाची धुरा सांभाळतोय, पूर्ण मैदान नियंत्रित करतोय. गोलंदाज तयार, अप्रतिम स्ट्रोक. भावेश पवार सरांचा हा स्ट्रोक सरळ आमच्या समालोचन कक्षाला सलामी. 6 धावांसाठी आलेला दमदार षटकार. धन्यवाद. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 30. भावेश पवार अफलातून कामगिरी आता तिसऱ्या चेंडूवर. गोलंदाज तयार, बॅटची एज
चेंडू गाली क्षेत्ररक्षक सर भावेश पवार बॅक टू द पॅव्हलियन. सगळ्यात मोठा हादरा टीम डबल स्पोर्ट्स क्लब जय बजरंग गोरसबी. धावसंख्या 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मात्र धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या त्या 30 रन्स. फक्त 30 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. परंतु अजून पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण गोरसईकरांची गोलंदाजी अजून बाकी आहे रणांगणात. त्यामुळे एक रणसंघर्षात्मक लढाई निश्चितच तुम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाहीये, तिळमात्र शंका नाहीये. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये, कारण जर समोरचा संघ आपल्याला थांबवू शकतो तर आपण का नाही, हे सातत्यानं हा प्रश्न त्या गोरसेकरांना देखील त्यांच्या मनाला भेडसावत असावा. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉल, दर्जा चेंडू हाताळला. कंट्रोल किती आहे चेंडूमध्ये. 5 चेंडूंची खेळी यशस्वीरित्या संपली आहे. धावा धावफलकावर जोडल्या गेल्या त्या मात्र फक्त 30. ओनली 30 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद झाले. ओव्ही स्पोर्ट्स क्लब मेट आणि त्याच्या विपक्षात डबल ए स्पोर्ट्स क्लब गोरसई बी. खोलवर टप्प्याचा हा चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय संतोष जाधव. फार मोठी चुकी घडली आहे. याच एकेरी दुहेरी धावा मात्र शेवटच्या सत्रात महागड्या ठरणार असाव्यात त्या गोखिवडे संघासाठी. अगदी ताळमेळ तुम्ही पाहू शकाल. ऑथराइज धावा पंच आमच्यापर्यंत पोहोचवा. 2 धावा धावफलकावर जोड, 3 धावा, 2 धावा. येस, ऑथराइज 2 धावसंख्या, म्हणजेच दोन्ही संघ नोंद घ्या. 32 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. विजयाकरता 33 धावसंख्येची गरज आहे. पंच जो काही फेअर डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. पंच जो काही ऑथराइज निर्णय आहे तो आमच्यापर्यंत सुपूर्द करा. येस, टेक्निकल सपोर्ट आम्ही घेतला युट्यूब वरनं चेक केल्यानंतर. 3 धावा ऑथराइज गणती झाली. 33 धावसंख्या धावफलकावर आहे. दोन्ही संघ नोंद घ्या. 34 धावसंख्येची गरज आहे. 34 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम ओव्ही स्पोर्ट्स क्लब गोखिवरे. 34 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू 34 धावा या कशा होणार की नाही होणार हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आमचा घोड आवाज मायक्रोफोन ज्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करतोय अक्षय पांडव. धन्यवाद. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 4थ्या धावा घेत असताना विकेट गेली आहे. आम्ही युट्यूबच्या माध्यमातून ते हॅलो चेक करून आपल्यापर्यंत पोहोचवलंय. एक रंगतदार लढत, जबरदस्त गोलंदाजी विजय जाधव अँड टीम. विजय जाधवचा एक गेम प्लॅन या सामन्यात खूप यशस्वी ठरला. मास्टर माइंड का म्हटलं जातं. विजय जाधव जेव्हा मैदानात या टीम बरोबर असतो तेव्हा हा संघ अव्वल दर्जाचा का ठरतो ते पुनश्च एकदा त्यानं दाखवलं. त्यानं गोलंदाजीचा क्रम खूप सुंदर त्यानं चेंज केला. जोपर्यंत भावेश पवार मैदानात आला नव्हता तोपर्यंत त्याने राहुल जॉनचं षटक संपवून घेतलं. तोपर्यंत त्यानं संतोष जाधवच्या विरोधात भावेश पवार मैदानात येणार नाही हे त्याला ठाऊक होतं. त्यानंतर लगेच त्याने राहुल जॉनला आणलं आणि त्यानंतर त्याचे 2 फिरकी गोलंदाज त्याने मागे ठेवले. त्यामध्ये एक शंकर जाधव आणि मनोज हे जबरदस्त कट करणारे गोलंदाज आहेत. त्यांना त्यांनी मागे ठेवलं. जेव्हा तो मैदानात आला भावेश पवारची फलंदाजी सुरू झाली तेव्हा त्यांनी त्या 2 गोलंदाजांना वापरलं. खूप चांगल्या पद्धतीने त्याने रणनीती आखली आणि या धावफलकावर ही धावसंख्या जर आपण पाहिली ती लागली गेली आहे. 33 विजयाकरता 34 या धावसंख्येचं लक्ष. मैदानामध्ये आपण 2 फलंदाज पाहतोय, विजय जाधव आणि राहुल जॉन. विजय जाधव या टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव.
एक जबरदस्त क्रिकेट या खेळाडूंना मागच्या कित्येक वर्षापासून दाखवलंय. जबरदस्त फलंदाजी, बहरदार फलंदाजी त्याने मागच्या काही वर्षात प्रेक्षकांची खूप सारी मनं जिंकली आहेत. खूप मोठा फॅन फॉलोईंग या खेळाडूचा सुद्धा आहे. खूप सारे फॅन्स विजय जाधवचे आम्हीही क्रिकेटच्या मैदानात पाहिले आहेत. विजय जाधव स्ट्रायकर एंड कडनं सज्ज होतोय. त्याच्या विरोधात षटक क्रमांक 1 घेऊन बॉलिंग मार्क वरनं सर भावेश पवार. भावेश सज्ज होतोय आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाण्याकरता. एक जबरदस्त सामना, जबरदस्त लढत. हे खरं बॅटल आहे आजच्या दिवसातलं. यावेळेस एक चांगला फटका. दोन बाहेर 38 सर्कलच्या बाहेर पंचांनी पंच जो निर्णय असतील तो अंतिम असेल. दोन धावा आहेत. युट्यूबच्या माध्यमातूनही आम्ही ते चेक केलंय की खरंच या 2 धावा होत्या का. सावली क्रिएशन्स खूप चांगलं काम करते. खूप चांगल्या पद्धतीनं सर्व प्रेक्षकांना प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवते. भावेश पवार पुन्हा एकदा विजय जाधवच्या विरोधात. यावेळेस विजय जाधवनं पुन्हा एकदा संयम राखला, पुन्हा एकदा डिफेन्स केला. फक्त 1 धाव त्यानं या चेंडूवर घेतली. हा विजय जाधवने खूप वेळा पाहिला. या पद्धतीची रणनीती करताना मी कित्येक वर्ष विजय जाधव आणि माझ्यात हे संभाषण नेहमी होतं की विजय जाधवच्या ज्या खूप चांगल्या इनिंग झाल्यात तेव्हा समालोचन करण्याची नेमकी संधी मलाच मिळते. असं आमच्या दोघातलं खूप जबरदस्त नातं आहे. कारण आमच्या दोघांच्यात जेव्हा जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा असतो मी समालोचन करतो, तेव्हा मी त्याला कित्येक वेळा चांगली फलंदाजी करताना पाहिले आणि तो स्वतः ही गोष्ट मला कधीही सांगतो. 2 चेंडूचा खेळ संपला. या 2 चेंडू नंतर धावफलकावर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू असेल. स्ट्रायकर एंड कडनं राहुल जॉन. भावेश पवार या टेनिस क्रिकेट विश्वातलं एक सर्वोत्तम नाव असंच म्हणेन मी. कारण या टेनिस क्रिकेट विश्वावर सध्या त्याच्या नावाची हुकूमत आहे. एक दहशत निर्माण केली आहे त्यानं आपल्या नावाची. ती सर्व काही दहशत त्याने निर्माण केली ती आपल्या एका यशस्वी खेळानं. एक जबरदस्त बहरदार खेळ त्यांना मागच्या कित्येक वर्षात या टीम करता दिलाय तो भावेश पवार. यावेळेस राहुल जॉनला पाठवलं चेंडूला हवेत. झेल होईल, विकेट मिळेल, खेळाडू बाद. आई माऊली माझी आई माऊली तुझे आलो ग दर्शनाला. आई माऊली माझे आई माऊली तुझे आलो मी दर्शनाला. चैता पुनवाचे दिसाला उत्सव भरतो कारल्याला. चैता पुनवचे दिसाला उत्सव भरतो कारल्याला. पुनवाचे दिसाला उत्सव भरतो कारल्याला. चैता पुनवाचे दिसाला उत्सव भरतो कारल्याला. नवीन फलंदाज राकेश मैदानामध्ये जातोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. या 3 चेंडू नंतर धावफलकावर जर नजर आपण टाकली तर धावफलक जाऊन पोहोचलोय ते फक्त 3 या धावसंख्येवर. प्रत्येक षटकागणिक जर आपण पाहिलं 9च्या जवळपासची सरासरी अद्यावत करायची. 8.50 ची सरासरी प्रत्येक षटकागणिक अद्यावत करायची. 3 चेंडूत आतापर्यंत 3 धावा या षटकातनं धावफलकावर लावल्या गेल्या. सज्ज होईल गोलंदाज आपला बॉलिंग मार्क वरनं. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करताना फलंदाज राकेश जो नव्यानं मैदानामध्ये दाखल झालाय. या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस उजव्या एसटीवर चेंडूला ठेवलं. तिकडनं यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत नेलं. धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. चांगली गोलंदाजी यावेळेस भावेश पवार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अचूक मारा, अचूक नियंत्रित गोलंदाजी त्याच्या वतीनं आपण अनुभवतोय. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू ज्यामधनं फक्त 3 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. भावेश पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड कडनं राकेश त्याच्या विरोधात खेळ करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवले चेंडूला. मोठ्या फटक्याकरता हवेत खेळले. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. झेल इथे मात्र होईल, विकेट मिळेल. आणखी एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. विकेट नंबर 2 दुसरा गडी बांधून तंबूत परत. घंटा
म्हणजे नवीन फलंदाज संतोष जाधव हे दोन बंधू या सामन्याचं भवितव्य असतील. संतोष जाधव आणि विजय जाधव या दोन बंधूंवर या सामन्याचं पूर्णपणे भवितव्य दडलंय. हे षटकातील अजूनही शेवटचा अंतिम चेंडू जो खेळण्याकरता स्ट्रायकर एनकडनं संतोष जाधव पिन्या या नावानं या टेनिस क्रिकेट विश्वात या खेळाडूची एक वेगळी ओळख त्यानंही निर्माण केली. तर पिन्या सज्ज होईल आपल्या स्ट्रायकर एनकडनं. बघूया पिन्याच्या बॅटमधनं कशा पद्धतीने धावा येत आहेत, कशा पद्धतीने धावा दाफलकावर तो लावतोय. भवेश पवार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता यावेळेस पायातील चेंडू त्यावर सुंदर पद्धतीनं कुठली धाव घेतली जरी नसली तरी एक धाव दिली आहे. एक धाव मिळते. एकेरी धावेनं धाव संख्या 1 न वाढते आणि जाऊन पोहोचते ती 4 वर. इथं मात्र षटक संपलं. ते क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक सावध पवित्रा घेत टीम ओवी स्पोर्ट्स गोखेड या टीमनं धावफलकावर लावल्या 4 धावा. येणारे इथनं चेंडू असतील 18. विजयाकरता धावसंख्येची गरज असेल ती 30. 18 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण जुळवायचंय. डबल स्पोर्ट्स हा संघ आपण मैदानात पाहतोय, त्यांच्या विरोधात ओवी स्पोर्ट्स असा सामना आपण पाहतोय. एका बाजूनं गोरसाई बी तर त्यांच्या विरोधात गोखेड. जबरदस्त लढत. प्रेक्षकांना जी लढत सकाळपासून खरं तर पाहिजे होती ती अंतिम सत्रात पाहायला मिळते. कारण दोन्ही खेळाडूंचं नाव तेवढं मोठं आहे. टेनिस क्रिकेट विश्वात त्यांनी आपापली कामगिरी एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे की प्रेक्षकांना हा सामना पाहण्याकरता संध्याकाळपर्यंत मैदानावर खेळवून ठेवलं. ही ताकद आहे त्यांच्या खेळाची. दुसरं षटक बॉलिंग मार्कवर कपिल केने जो सज्ज होतोय. कपिल केने कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. सज्ज होतोय कपिल आपल्या बॉलिंग मार्कवरनं स्ट्रायकर एनकडनं विजय जाधव. यावेळेस हा चेंडू उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचाने वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या भर होते. धावसंख्या वाढते. 1 न वाढून ही धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. पहिला चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपानं वाईटच्या स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळतोय. मागचे जे प्रेक्षक बसले चेंडू डिलिव्हर केल्यावर ओरडायचं नाहीये. यावेळेस मिस्टर स्ट्रोक खूप महत्वाचा झेल हवेत. झेल खूप महत्वाचा होता. कॅचने मॅच सोडलं. मॅच या सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू विजय जाधव. मला वाटतं विजय जाधवची थोडी हाराकिरी थोडी घाई झाली. महत्वाची विकेट त्यानं घालवली आहे. संतोष जाधव पिन्या याला त्यानं धावचीच्या स्वरूपानं बाद केलंय. नवीन फलंदाज मनोज मैदानामध्ये जातो. संतोष जाधवला इथं मात्र निराश मनानं माघारी परतावं लागतं. ही एक चुकी आहे या टीमची. कारण संतोष जाधव एक असा खेळाडू होता जो कुठल्याही क्षणी या सामन्याला कलाटणी घेण्याची ताकद या खेळाडूमध्ये होती. तो खूप चांगल्या पद्धतीने खेळ करू शकत होता. मात्र त्याला झटपट लवकर माघारी इथं मात्र धावचीच्या स्वरूपानं परतावं लागतंय. तोही थोडासा नाराज होतोय कारण महत्वाच्या क्षणी इथं मात्र त्याची विकेट जातीये. विजय जाधव स्ट्रायकर एनकडनं पुन्हा एकदा सज्ज असेल. धावफलक जर आपण पाहिलं धावफलक वाढून पोहोचलंय तर धावसंख्या 6 वर. विजय जाधवचा एक मिस्टामिंग स्ट्रोक ज्यावर झेलची संधी होती जी इथे दवडली गेली. सज्ज होईल कपिल केने आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता स्ट्रायकर एनकडनं विजय जाधव पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी वाईटचा इशारा केला. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या वाढते. 1 न वाढून ही धावसंख्या धावसंख्या आपण जर पाहिलं तर 7 या धावसंख्येवर रिव्हर्स खेळायचं होतं. पिच होताना आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू पिच झालाय. डॉट बॉल. विजय जाधव थोडस शांत चित्ताने फलंदाजी करतोय. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 7 धावा विजयाकरता अजूनही जवळपास 27 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा अजूनही विजयाकरता साकारायच्या आहेत. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क कडनं पुढचा चेंडू. आपटून टाकलेला चेंडू जमिनी लगत खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 3 चेंडू आतापर्यंत त्यावर फक्त 1 बॅटच्या स्वरूपानं आणि 2 वाईटच्या.
3 धावा आल्या. पहिल्या षटकात 4 आल्या, या षटकात 3 चेंडू 3 आल्या. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, अगेन डॉट बॉल. एका बाजूला भावेश पवार याला आपण रोखून धरलेला पाहिलंय, दुसऱ्या बाजूला विजय जाधवला रोखताना पाहतो. गोलंदाजीची धार दोन्ही संघाची जबरदस्त आहे. मात्र मैदानात जोपर्यंत विजय जाधव उभा आहे तोपर्यंत हा सामना त्याचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. ती ताकद त्याच्या फलंदाजीमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा, धावसंख्येत भर, धावसंख्या वाढते, 1 न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 8 वर. सामना रंगतदार होतोय, अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळत आहे, सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपला बॉलिंग मार्क वर, षटकातील पुढचा चेंडू, षटकातील यावेळेस मोठा फटका मिस, डॉट बॉल. निर्धाव पाठोपाठ निर्धाव चेंडू, 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलक फक्त 8 धावांवर. पुढचा चेंडू यावेळेस उडवलं विजय जाधवने, चेंडूला उंच हवेत गेलाय. इथं मात्र चेंडू रापला गेलाय आणि विकेट मिळेल विजय जाधवची. विजय जाधव बाद होऊन तंबूत परत. आवेश मारतो या फिरती. हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. धावफलकावर नजर टाकली, 8वी धावसंख्या धावफलकावर लागली गेली. अजून विजयाकरता 26व्या धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू इथनं शेष आहेत. नवीन फलंदाज रवी आणि मनोज या मैदानामधला खेळ करतील. बॉलिंग मार्क वरनं षटक क्रमांक 3 पवन केने सज्ज होतोय. पहिला चेंडू पवन केनेचा, यावेळेस 6 चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा झेलची संधी इथे मात्र निर्माण झाली आहे. विकेट मिळेल खेळाडू बाद. जय बजरंगबली टीम मोरसरी गावाची. भावेश पवार पवन केली देवन जोडी या संघाची. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज शंकर जाधव मैदानामध्ये येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. आजचं ढगाळ वातावरण. आठ धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. सज्ज होतोय गोलंदाज पवन. यावेळेस चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. एक धाव सुरक्षित घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघायचा आहे. मात्र एकच धावर समाधान मानतात. एकेरी धावेने धावसंख्या 1 न वाढली. एकेरीला वाढून ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचली होती 9. या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर 9 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. शंकर जाधव या सामन्यात जी काही जान फुंकलू शकतो तो एकच फलंदाज शंकर आणि रवी या जोडीवर सामन्याचं पूर्णपणे भवितव्य आता बाकी राहिलंय.
बघूया शंकर पवन केनेच्या विरोधात कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, कशा पद्धतीची फटकेबाजी करतोय. एक रंगतदार स्थिती या सामन्याची निश्चित स्वरूपाने निर्माण केली. गोलंदाजीच्या माध्यमातून दोन्ही संघाची पारड खूप जड राहिलं. सज्ज होतोय पवन. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. 2 धावा या चेंडूवर मिळतील, ज्या 2 धावाने धावसंख्या 2 न वाढते, दुहेरीनं वाढून धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते येते 11 या धावसंख्येवर. षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 11 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही विजयाकरता 23 या धावसंख्येची गरज आहे. चार चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. शंकर जाधव एक चांगला फलंदाज आहे. तो या धावांना पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने करू शकतो. यावेळेस चांगला चेंडू, विकेट मिळेल. शंकरला माघारी परतावं लागेल. विकेटचं बदलना शंकर बाद होऊन तंबूत परत. आमच्या डोंबिवलीचा बाळू भाई केले आम्हा मित्रांचा जीव की प्राण. आमच्या डोंबिवलीचा बाळू भाई केले आम्हा मित्रांचा जीव की प्राण. रमेश पाटील मित्रांच्या नावाने केला हो संघ निर्माण. रमेश पाटील मित्रांच्या नावाने केला हो संघ निर्माण. यावेळेस भाईचा इशारा. 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या 1 न वाढेल. एकेरीने वाढून ही धावसंख्या जाऊन पुसते येते 12 वर. विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे अंतिमचे 6 चेंडू शेष असतील. बघूया कुठला गोलंदाज बॉलिंग मार्कवर आणला जातोय, कुणाला बॉलिंग मार्कवरनं सज्ज केलं जात आहे. सहा चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज. ठाकरे एन कन्नड अवकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता फलंदाज रवी. या 22 धावा काय रवी पूर्ण करतोय का ते बघायचंय. रवीकडनं या 22 धावा पूर्ण करण्याचं काम केलं जात आहे का ते बघायचंय. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. या स्पर्धेतला धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि त्यांच्या विरोधात किंग स्पोर्ट्स नारे. सकाळी ठीक 9 वाजता आपला सामना असेल, याची आपण नोंद घ्या. यावेळेस पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपानं, वाईटच्या स्वरूपानं धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या वाढते, जाऊन पोचते 13 वर. रवी मैदानामध्ये. तोपर्यंत एक आशा आहे की या षटकात 21 धावा येऊ शकतात. पुढचा चेंडू. यावेळेस 1 धाव डिक्लेरेशन झोनची. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे, ज्यामध्ये 20 या धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 20 धावा. 5 चेंडूत 20 धावा पूर्ण करण्याकरता 3 षटकारांची गरज असेल. पुढचा चेंडू. यावेळेस चांगला वेगवान चेंडू निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघतोय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सज्ज होतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवरनं. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस चेंडूवर फक्त 1 धाव इथं मात्र घेतली जाईल, ज्या एकेरी धावेने धावसंख्या 1 न वाढते. एकेरी धावेने धावसंख्या 1 न वाढते आणि जाऊन पुसते 13 या धावसंख्येवर. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे फक्त औपचारिकता या सामन्याची आता बाकी राहिली. या सामन्यात निर्विवादपणे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं या टीमनं. 3 चेंडू अंतिमचे शेष, ज्यामधनं विजयाकरता
19 या धावसंख्येची गरज आहे. चला शांतूचे 3 चेंडूची जी औपचारिकता आहे ती इथे मात्र पूर्ण केली जाईल. यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय, पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणखी 2 षटकार सलग आले तर सामना बरोबरच येईल. गोलंदाज पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकडे जायचं होतं. चेंडूने जास्त उंची प्राप्त केली. झेल होईल, विकेट मिळेल. फलंदाज बाद. फलंदाज आपण जायचंय. इथे मात्र महज औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्या औपचारिकतेनंतर या स्पर्धेतनं पहिला संघ आपल्याला जो टॉप 6 मध्ये पाहिजे तो पहिला संघ आपल्याला मिळेल. कारण आजच्या दिवसात आपण एक संघ टॉप 6 मध्ये घेऊन जातोय. त्यामधला पहिला संघ ठरण्याकरता हा शेवटच्या चेंडूची जी औपचारिकता आहे त्यानंतर ऑफिशियल रित्या आपण डबल स्पोर्ट्स गोरसाई बी हा संघ आपण टॉप 6 मध्ये जाताना पाहू. औपचारिकता आहे जी पूर्ण केली जाईल. यावेळेस समोरच्या बाजूचा फटका आणि इथे मात्र विकेट. इथे मात्र विजय झालाय. गोसर बी हा संघ उद्या दुपारी 3 वाजता आपण या मैदानावर दाखल व्हा.